मेन म्हणजे जुलूस मार्गाची ह्या ठिकाणी जी पाहणी झालेली आहे त्याबाबत चर्चा झाली. मार्गामध्ये बॅरिकेटिंग कुठं करायचं, कोणते गणपतीचे पॉईंट रस्त्यामध्ये येत आहे, त्या सर्वाच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी चर्चा झाली आणि जुलूस कोणत्या वेळेला निघेल, कोणत्या वेळेला थांबेल त्याबाबतची देखील या ठिकाणी चर्चा झाली. स्वयंसेवकांची यादीची देखील या ठिकाणी देवाणघेवाण झालेली आहे. तर पोलिसांकडून जुलूस मार्गामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा येणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. बंदोबस्त लावला जाणार आहे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या सर्वाचं नियोजन झालेलं आहे आणि त्या अनुषंगानेच त्याची माहिती देण्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आली. मी सर्वांना सोशल मीडियावरती लक्ष ठेवण्याच्या बाबतीमध्ये आवाहन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे अप्रिय घटना पसरवू नका आणि जर असं काही लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांशी या ठिकाणी संपर्क साधा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नका आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका या गोष्टीवरती भर देण्यात आले. सर्व जुन्या नाशकामध्ये जुलूसचा जो मार्ग आहे किंवा गणपतीशी रिलेटेड जो मार्ग आहे त्या सर्व ठिकाणी आमचे CCTV कॅमेरे लागलेले आहेत. सर्व कॅमेऱ्यांचं चेकिंग देखील झालेलं आहे. काही कॅमेऱ्यांच्या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट सिस्टीम देखील या ठिकाणी बसवत आहोत की जेणेकरून पोलीस स्टेशनला बसून त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या क्राऊडला किंवा तिथल्या लोकांना काही मार्गदर्शन करता येईल किंवा काही सूचना देता येतील. तर तशी देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे.